पुण्यातील धानोरी परिसरामधली नेमकी काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो। काल जो पाऊस झाला त्यानंतर अशा पद्धतीची पाणी या परिसरामध्ये साचलेला आहे। हा जो रोड आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या परिसराला या रस्त्याला लागून असणाऱ्या इमारतीमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। अनेक वाहनं सुद्धा बंद पडल्याची आपण परिस्थिती पाहू शकतो। या पाण्यातून जे काही वाहनं पुढे जात आहेत ती वाहनं आता बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण कालपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। कारण काल जी काही पाण्याची पातळी होती ती मोठी होती, मात्र आता पाण्याची पातळी ही कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मोठं नुकसान या परिसरातल्या दुकानांचं त्यासोबतच स्थानिकांचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतं, कारण अशीच परिस्थिती कलवल रस्त्यावरची सुद्धा आहे आणि त्यामुळे हे पाहू शकतो आपण रिक्षा बंद पडलेली आहे, तरीसुद्धा ही रिक्षा आता पुढे काढण्याचा प्रयत्न हा त्या रिक्षा चालकांकडून होताना दिसतोय आणि मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक नागरिक आहेत, काय नेमकी इथली परिस्थिती काय होती काल आणि आता नेमकी काय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल काय याला महिन्यापासून अशा परिस्थिती आहे, गटर बंद झालेले, सर्व पाणी थांबतात येतं आणि पाणी अजिबात जात नाही आणि कोणी येत नाही। मी ऑनलाईन पण कंप्लीट केले तरी पण कोणी येत नाही, असं परिस्थिती आहे। एवढं पाणी अजून कमी झालं नाही, पाणी भरपूर आहे, कुठेच कमी झालं नाही अजून। काय दरवर्षी अशा पद्धतीची दरवर्षी हीच परिस्थिती होते। दरवर्षी पहिल्या पावसात जर एवढी दानादान झाली आहे, आणखीन मोठे पाऊस होणार आहेत, तर एक काळ मी लोकांना असा इशारा दिला आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये हे पाणी घुसणार आहे साहेब, घुसणार आहे। कारण जीवितहानी झाल्याशिवाय इथल्या लोकांना आणि प्रशासनाला जाग येणार नाही, म्हणून या ठिकाणी कृपया प्रशासनाने सुद्धा जागं व्हावं। आणि या ठिकाणी तुमचे आभारी आहे एवढ्यासाठी मानतोय का रात्रीपासून 1:30 वाजल्यापासून लोक 1:30 वाजल्यापासून सगळ्या भारी भारी गाड्या रोडवर सोडून गेलेल्या आहेत। लोकांना गाड्यापेक्षा जीव महत्त्वाचा होता। रात्री 9 वाजता निघालेले लोक रात्री 2-2 वाजता या ठिकाणी पोहोचलेत। लहान मुलं रात्री उपाशी होते गाड्यामध्ये, त्याच्यामुळं हे होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण कलवड हे मी सांगतोय पहिल्यापासून, कलवड हे बेटासारखं झालेलं आहे। 4ही रस्ते बंद झालेले आहेत, 4ही रस्ते बंद झाले आहेत। काय तुम्ही इथं थांबलायत, काय रस्ता बंद आहे काय? सर मी तर 5-6 वर्षापासून बरं तर हेच हाल येतं। अच्छा, पाणी रस्ता जात नाही, पाऊस आला की चिंबर ब्लॉक होते, ते काढायला कोणी येत नाही। सगळे येतात, बघतात, फोटो काढून जातात, घेऊन जातात। ते रस्ता कोणी रिपेअर बी करत नाही, कोण पाण्याचा लई हाल आहे। हे पहिला पाऊस आहे, आता माझ्या घरी नाही एवढं पाणी येतं। हे बघ आपण समोर पाहू शकतो, ते जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्या अगदी छोट्या त्या अगदी कंपाऊंडवरनं वाट काढत पुढे जावं लागतं, कारण इकडे गुडघाभर पाणी आहे, पाण्यातनं जाता येत नाही आहे। त्यामुळे कुठलाही अपघात होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। हे जे लहान मुलं आहेत शाळेत जाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने त्यांना वाट पुढे काढावी लागते आणि हा रस्ता कालपासूनच बंद ठेवण्यात आलेला आहे। पाण्याची पातळी काहीशी जरी कमी झाली असली तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मात्र पालिका प्रशासनाचे कर्मचारी अद्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत, त्यामुळे पाण्याचा निचरा नेमका कधी होईल, त्यामुळे आपण पाहू शकतो ही परिस्थिती जर अशीच राहिली तर इथल्या स्थानिकांचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आरोप केला जातोय की ज्या पद्धतीने नालेसफाईच्या बाबतीतलं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, प्रशासन याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।